मला लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याचा 18वा हप्ता म्हणजेच डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरण सुरू होऊन 4 दिवस झाले आहेत. तरी सुद्धा अनेक लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झालेले नाही आहेत. सरकारने लाडक्या बहिणींना फसवलेलं आहे. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सरकारने फसवलेलं आहे. तुमच्यासाठी अत्यंत दुःखाची बातमी आहे लाडक्या बहिणींनो. तुमच्याकडनं सरकारने मतं घेतली आणि तुम्हाला फसवलेलं आहे. तर काय आहे हे मॅटर हे सगळं तुम्हाला तुमच्या समोर ठेवणार आहे. सोबतच सरकारने ई-के-वाय-सी पोर्टल पुन्हा सुरू करावे. अनेक लाडक्या बहिणींनी चुकीची ई-के-वाय-सी झाली होती किंवा होय किंवा नाही या प्रश्नांमध्ये त्या गुंतलेल्या होत्या. कारण काही युट्यूबर्सनी सुद्धा चुकीची माहिती दिली होती. त्याच्या माध्यमातून लाडक्या बहिणींनो, अनेक लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहे. कधीपासून? 17वा म्हणजे नोव्हेंबरचा हप्ता आणि 18वा हप्ता. मला सांगा लाडक्या बहिणींनो, जर ई-के-वाय-सीची शेवटची तारीख 31 डिसेंबर असेल, तर 17व्या हप्त्या आणि 18व्या हप्त्यासाठी ई-के-वाय-सी कशीच लागणार आहे? तुम्ही फक्त आणि फक्त लाडक्या बहिणींनो आता विचार करा. जर 31 डिसेंबर डिसेंबर महिन्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर ही जर ई-के-वाय-सीची लास्ट डेट असेल, तर 17व्या आणि 18व्या हप्त्यासाठी ई-के-वाय-सी कशीच लागू शकते? हा प्रश्न तुमच्या मनामध्ये येणं उपस्थित आहे. बोगस सरकार आहे, बोगस. महाराष्ट्रातलं सरकार म्हणजे एकदम थर्ड क्लास सरकार आहे, हे मी या ठिकाणी म्हणतो. आणि अपात्र बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा लाभ त्यांनी सरसकट द्यावा, ही सुद्धा मी मागणी करतो. पण हे सरकार ढोंगी सरकार आहे, बोगस सरकार आहे, ऐकणार नाहीये. लाडक्या बहिणींनो, आपल्याला रस्त्यावर उतरायचं आहे म्हणजे आहे. आणि त्यातच लाडक्या बहिणींनो, अनेक वृत्तपत्र वाहिन्यांमध्ये आता सरकारच्या माध्यमातूनच असं सांगितलं जात आहे, की लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी, झेडपी निवडणुकीच्या आधी जानेवारी महिन्याचे 1500 रुपयाने येण्याची शक्यता. मला म्हणायचं आहे, ज्या लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे क्रेडिट होत आहेत, त्यांना तर खूपच आनंदाची बातमी आहे. पण लाडक्या बहिणींनो, तुम्ही विचार करा, ज्या बहिणींना आता 17वा हप्ता आणि 18वा हप्ता भेटलेला नाही आणि खरंच त्या बहिणी पात्र आहेत. खरंच पात्र आहे. मग तुम्ही म्हणाल, काही बहिणींना प्रश्न पडेल, "दादा, आम्ही ई-के-वाय-सी केलेली आणि म्हणूनच आम्हाला लाभ भेटतोय." पण काही बहिणींची ई-के-वाय-सी झाली, बरोबर? त्यांना लाभ भेटत नाहीये. मग सर त्या पात्र आहे की अपात्र आहे? खरंच त्या पात्र आहे. पात्र आहे. तरी सुद्धा नाही. मग ठीक आहे, यांचं नाहीये. यांना सरकारने होय किंवा नाही मध्ये फसवलं. कारण की सरकारला हेच करायचं होतं ना. सरकारला लाडक्या बहिणींची संख्या कमी करायची होती आणि ती कमी केली त्यांनी. म्हणजेच काय, लाडक्या बहिणींनो, तुम्हाला फसवले सरकारनी. आता तुम्ही सरकारला फसवणं कंपल्सरी आहे. करायलाच पाहिजे. टीट फॉर टॅट या ठिकाणी आपण करायचं आहे. महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना सध्या चांगली चर्चेत आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांना आता जानेवारीचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न पडलाय. जानेवारी महिन्यात मकर संक्रांतीचा मुहूर्त, सध्या डिसेंबरचा हप्ता देण्यात आला. जवळपास 1 महिनाभर हप्ता उशिरा देण्यात आला. त्यांना आता त्यानंतर जानेवारीचा हप्ता कधी मिळणार असे महत्त्वाची अपडेट आलेली आहे. बघा लाडक्या बहिणींनो, ज्या बहिणींना 17वा आणि 18वा हप्ता मिळालेला नाहीये, त्या बहिणींसाठी मी अंतःकरणातून सरकारपुढे नतमस्तक होऊन मागणी करतो, की ज्या चुकीमुळे होय आणि नाही या किरकोळ रिझनमुळे जर तुम्ही लाडक्या बहिणींना अपात्र करत असाल, तर तुमच्यापेक्षा बोगस सरकार कोणतंच नाहीये. कोणत्याच राज्याचं नसेल आणि कोणत्याच देशाचं नसेल. बोगस आहात तुम्ही. आणि हे जे प्रश्न चुकवले ना, कारण तुम्हीच त्या पद्धतीने प्रश्न विचारलेले होते. याला सगळे अकाउंटेबल तुम्ही आहात, रिस्पॉन्सिबल सुद्धा तुम्हीच आहात. तर लाडक्या बहिणी, याचा जो त्रास आहे तो का सहन करत आहे, तो का अपात्र झालेले आहे. त्यानंतर तुम्ही काय केलं, म्हणजे सरकारने काय केलं, लाडक्या बहिणींनो, 31 डिसेंबर ही शेवटची तारीख ठेवली. पण अनेक लाडक्या बहिणी ज्या एकल होत्या, परित्या होत्या, म्हणजेच काय, त्यांच्याकडे वडील नव्हते, हसबंड नव्हते, बेपत्ता होते, यांच्याकडे डॉक्युमेंट्स पण नाहीयेत. त्या बहिणींनी नेमकं काय करावं? हाही प्रश्न यांनी सोडवलेला नाहीये. आणि त्याच्यामध्येच जर तुम्ही बघितलं असेल, तर लाखो बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत. तर या बहिणींनी नेमकं कुणाकडे जावं, कुणाकडे मागणी करावं? आणि जर अशाच पद्धतीने सुरू राहिलं, तर लाडक्या बहिणींनो, हे सरकार कधीच टिकणार नाही 5 वर्षापेक्षा, असं मला वाटतं. लाडकी बहीण जिल्हा निवडणुकीच्या आधी महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाऊ शकतात. महापालिका निवडणुकीच्या 1 दिवस आधी पैसे देण्यात आले. त्यानंतर
परिषद जिल्हा परिषद निवडणुकीआधी महिलांच्या खात्यात जानेवारीचा हप्ता जमा केला जाऊ शकतो याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती नाही आहे. कारण की 5 तारखेला निवडणूक आहे आणि त्याच्या हिशोबाने म्हणजे येणाऱ्या 5 तारखेला फेबला तर म्हटलं जात आहे की पैसे जमा होऊ शकतो. 100% यायलाच पाहिजे. बहिण्यांचा तो हक्कच आहे. बरोबर? पण याचा अर्थ असा नको की ज्या बहिणींना 17वा आणि 18वा हप्ता भेटला नाही त्यांचं काय? लाडक्या बहिणींना मिळणार नाहीत हप्ते. कोणती बघा लाडकी बहीण योजनेत काही महिलांना पैसे मिळणार नाही आहेत. लाडकी बहीण योजनेत महिलांना के-वाय-सी अनिवार्य केले होते. के-वाय-सी पूर्ण न केलेल्या महिलांचा हप्ता आता कायमचा बंद केला जाणार आहे. ज्या बहिणींनी ई-के-वाय-सी केलेली नाही आहे, त्यांचा हप्ता डायरेक्टली बंद होणार आहे आणि ज्यांनी केलेली आहे, त्यांचाही हप्ता सरकारने बंद केलेला आहे. पण ज्या बहिणींची ई-के-वाय-सी झाली, त्या बहिणींना लाभ भेटतोय, मान्य आहे. पण पुढे? पुढे भेटेल का? हाही प्रश्नचिन्ह आहे. ही के-वाय-सी केल्यानंतर लाडक्या बहिणींची थेट पडताळणी होणार आहे. यामध्ये महिलांचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे का? यापुढे ₹1500 मिळणार आहे. दरम्यान डिसेंबरचा हप्ता मिळाला नाही. या महिलांचा डिसेंबरचा हप्ता मिळाला नाही. यापुढेही त्यांना हप्ता मिळणार नाही आहे. ज्या लाडक्या बहिणींना पैसे आलेले नाही आहेत, त्या बहिणींनी आता नेमकं काय करावं? हा प्रश्न आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, तुम्ही सध्या तरी एवढंच मागणी करतो, की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून ठेवा, की माझी ई-के-वाय-सी झालेली आहे आणि तरी सुद्धा माझ्या अकाउंटला पैसे आलेले नाहीये. ई-के-वाय-सी प्लस अपात्र असं लिहा. कारण लाडक्या बहिणींनो, आपण कालच्या व्हिडिओजमध्ये जे सांगितलं होतं त्याच्याच प्रिंट काढून आणि या व्हिडिओच्या खाली ज्या प्रिंट काढून आपण सरकारला देणार आहे आणि त्याच्या माध्यमातून तुमच्या सगळ्या लाडक्या बहिणींचा डाटा आपण कलेक्ट करणार आहोत आणि हेच घेऊन आपण अपेलेट ज्युरिडिक्शनमध्ये जाणार आहोत. नंतर सी कडे जाणार सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन, स्टेट इन्फॉर्मेशन कमिशन आणि जर गरज पडली तर आपण ज्युडिशरीमध्ये सुद्धा धाव घेणार आहोत. आणि तुम्हाला माहित आहे आपण ॲडव्होकेट पण आहोत. बरोबर लाडक्या बहिणींनो, आता आपण मागे येणार नाही. तुमचा मुद्दा, तुमचा मॅटर आता सॉल्व्ह करूनच आपण या ठिकाणी बसणार आहोत. म्हणून लाडक्या बहिणींनो, तुम्ही कमेंट करा. सोबतच तुम्ही काय करा, तुमचं स्टेटस अप्रूव्ह आहे की नाही एकदा चेक करा. कारण या सरकारने तुम्हाला फसवलेले आहे, फसवलेले आहे. मतदान घेतलं तुमच्याकडनं, पण तुम्हाला पैसे दिलेले नाहीये. मतदान घेतलं, पैसे दिलेले नाहीये. तर या देवा भाऊ असेल किंवा अजितदादा भाऊ असेल किंवा उपमुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे दादा असेल, या सर्वांनाच आपल्याला दाखवून द्यायचं आहे, की लाडक्या बहिणींची जी ताकद आहे, हे फक्त मतांमध्ये नव्हती, त्यांच्या विचारांमध्ये सुद्धा आहे आणि आता त्याचा जो प्रादुर्भाव आहे सरकारला भोगावा लागणार आहे, हे सुद्धा आपण या ठिकाणी जाणून घेणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, अशा पद्धतीचा आपण आर-टी-आय टाकलेला आहे आणि या आर-टी-आयच्या माध्यमातून आपण सरकारकडे मागणी केली होती. नोव्हेंबर आणि जून 2025 ला लाभ का बंद झाला? हे वारंवार का दाखवतोय? कारण लाडक्या बहिणींनो, जितक्याही बहिणी व्हिडिओ बघत आहे, जितक्याही बहिणी व्हिडिओला सपोर्ट करत आहे, त्यांच्या मनापर्यंत सुद्धा त्यांचा आवाज उठवला जात आहे. हे तुम्हाला लक्षात येईल. अनेक युट्यूबर्स म्हणत आहे, काहीच बोलत नाहीये, फक्त व्हिडिओ बनवते आणि सांगते असं होईल, तसं होईल. पण नाही, आपण आवाज उठवलेला आहे. आता जे बहिरं सरकार आहे ना, त्या बहिऱ्या सरकारलाच आपला आवाज ऐकावाच लागेल लाडक्या बहिणींनो आणि हा आवाज आपण ऐकावा लावणार. इतका बुलंद, इतका ज्वलंत मुद्दा आपण उचलून धरणार आहोत लाडक्या बहिणींनो आणि वेळ पडली ना तर आपण कोर्टमध्ये जायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाही आहे. नोव्हेंबर 2025 लेखी कारण काय आहे हे देणं गरजेचं आहे. नोव्हेंबरचा हप्ता का आला नाही? सोबतच जून महिन्याचे हप्ते पैसे का जमा झाले नाही? हे जे आहेत तुम्ही पेंडिंग, रिजेक्टेड, अप्रूव्ह स्टेटस काय आहेत? म्हणजे लाडक्या बहिणींना सांगितलं का नाहीये? त्याचबरोबर हे जे इश्यू झालेला आहे, की कोणत्या अधिकाऱ्यांनी तुमचा लाभ बंद केलेला आहे? कोणत्या गव्हर्नमेंट रिझोल्यूशननुसार आहे, ॲक्टनुसार आहे, कायद्यानुसार आहे, क्रमांक काय, सगळं आपण मागून घेणार आहे. जिल्हास्तरीय व तालुका स्तरीयवर आपण ती माहिती मागून घेतलेली आहे लाडक्या बहिणींनो. तर एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे. फक्त आणि फक्त तुमचा सपोर्ट असू द्या लाडक्या बहिणींनो. सपोर्ट जर आला, तुम्ही काय करा, फक्त कमेंट करा, की ई-के-वाय-सी केली आणि अपात्र. ज्या बहिणींनी ई-के-वाय-सी केली नाही, तिथे लिहा ई-के-वाय-सी नाही, अपात्र. आणि ज्या बहिणींनी ई-के-वाय-सी केली आणि त्यांना लाभ आलेला आहे, त्या बहिणींना सुद्धा मी एकदा रिक्वेस्ट करतो, कारण लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आज भेटत आहे. उद्या होऊ शकतं तुमचाही लाभ उद्या बंद होऊ शकतो. म्हणून प्रत्येक बहिणींनी, ज्या बहिणींना भेटलेली आहे, त्या बहिणींना मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, ई-के-वाय-सी लाभ भेटला, ई-के-वाय-सी नाही लाभ भेटला. नक्की कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या आणि हे सरकारला 30 दिवसाच्या आत देणं गरजेचं आहे.
सरकारने नाही दिलं, आपण लगेच याला आपल्या स्टेट जे महाराष्ट्र सरकार आहे याच्या स्टेट इन्फॉर्मेशन कमिशन किंवा केंद्राच्या सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन यांच्याकडे धाव घेऊ आणि यांनी नाही दिलं तर मग आपण डायरेक्ट कोर्टमध्ये जाऊ. लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी लढतोय. हे बघा, जर तुम्हाला वाटलं हे माझं ॲप आहे जी-के अकॅडमी. इथे तुम्ही प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. मी बाय प्रोफेशन इंजिनियर आहे, ॲडव्होकेट आहे. लाडक्या बहिणींनो, त्यानंतर पॉलिटिकल सायन्स मी ऑप्शनल शिकवतो UPSC आणि MPSCमध्ये. आणि आता आपली PhD सुरू आहे, डॉक्टरेट चालू आहे लाडक्या बहिणींनो. तर फक्त आणि फक्त तुमच्या सगळ्यांसाठी सरकारने फसवले. समजलं ना कसे फसवले? मतदान घेतलं, पैसे नाही दिले. ई-KYC पोर्टल सुरू करावे. लाखो बहिणींची ई-KYC अजूनही रखडलेली आहे आणि अपात्र बहिणींना लाभ द्यावा म्हणजे द्यावा. हीच मागणी आपली राहील शेवटपर्यंत. बघूया कधपर्यंत आपण झुकतो की सरकार झुकतो, बघूया लाडक्या बहिणींनो आता.